आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या 25 वर्षामध्ये साधारण 22 वर्ष किंवा 20 वर्ष तुम्ही सत्तेचा वाटेकरी होतात की शिवसेनेच्या, मग त्या 3 लाख कोटीच्या घोटाळ्यात तुम्ही पण वाटेकरी ठराल। ज्या 25 वर्षामध्ये 97 ते 2022 या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता। भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता। आणि जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात ते एक्झिक्युटिव्ह पॉवर मुंबई कॉर्पोरेशनमध्ये हे कमिशनरकडे असतात आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनकडे असतात। त्यामुळे कुठलाही प्रस्ताव आला स्टँडिंग कमिटीत पारित होतो, त्याच्यानंतर तो हाऊसमध्ये होतो, हाऊसचा चेअरमन हा महापौर असतो आणि मग ती फाईल कमिशनरच्या साईन करता जाते। त्यामुळे या सगळ्या डिसायसिव्ह जे काही पोझिशन्स आहेत या डिसायसिव्ह पोझिशन्समध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नव्हता आणि त्यामुळे पूर्णपणे स्टँडिंग कमिटी ही उद्धव ठाकरे चालवायचे आणि महापौराला इन्स्ट्रक्शन्स उद्धव ठाकरेच द्यायचे। पण आयुक्त तर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात। मग त्याच्यामध्ये बरोबर आहे, आयुक्त मुख्यमंत्री 97 ते 2014 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आमचे नव्हतेच आणि त्यामुळे पण तरी मुख्यमंत्र्यांना जरी आयुक्त रिपोर्ट करत असतील तरी एक कॉर्पोरेशनमध्ये जी इलेक्टेड पॉलिटिकल लिडरशिप आहे, राजकीय नेतृत्व आहे जे निवडून आलेलं आहे, त्या राजकीय निवडून आलेल्या नेतृत्वाला कुठलेही आयुक्त महानगरपालिकेचे उत्तरदायी असतात आणि त्यामुळे वरद हस्त कोणाचा, तर कॉर्पोरेशनमध्ये ज्यांची राजकीय नेतृत्व आहे त्यांचं वरद असतं। त्यामुळे कॉर्पोरेशनला दिशा देणं, कॉर्पोरेशनला डायरेक्शन देणं आणि विजन देणं हे त्या ठिकाणी निवडून आलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्याचं काम असतं आणि ते 25 वर्षामध्ये विजनलेस आणि नॉन ट्रान्सपरंट भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये विजन नसलेलं नेतृत्व त्या ठिकाणी होतं। म्हणून आपण गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जो विकास झाला तशा प्रकारचा विकास मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होताना आपला दिसला नाही आणि भविष्यामध्ये तशा प्रकारचा विकास हा महापालिकेच्या माध्यमातून व्हावा, महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबईचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मुंबईची सुरक्षा सुद्धा अबाधित राहावी, याकरता हे चॅलेंजेस येणाऱ्या काळातले समोरचे चॅलेंजेस आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।